पण माझा एक मेजर आक्षेप आहे यार. तू ज्या बाकीच्या सिरियल्स लिहितोस ना, ज्या स्त्री पात्रांभोवती फिरणाऱ्या सिरियल्स असतात. तुम्ही सगळे असे बायकांना आयदर खूपच बावळट किंवा खूपच असे कजाग हं. आणि धूर्त आणि पॉलिटिकल आणि असे प्लॅन्स करणाऱ्या असं का दाखवता? असं कोण असतं? अच्छा, आपण ह्याच्यावर एक छान हे करूया, की जर आता या क्षणी हं. बाहेर 2 बायका भांडत असतील, तर आपल्याला जाऊन बघण्याची इच्छा होणार. 4 हां. बायका भांडताना लोकांना बघायला आवडतात. हे कालातीत सत्य आहे. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही नळावरची भांडणं मनोरंजक पद्धतीने बघता. तुम्हाला आवडतं ते बघणं. हे आपण नाही टाळू शकत. तुम्ही रस्त्यावर सुद्धा 4 भांडणं सुरू असतील, 2 पुरुषांची सुरू असतील, तर तुम्ही तेवढा टाईम स्पेंड नाही देणार तिथे. जेवढा 2 बायका भांडत असेल, तर थांबून तुम्ही बघणार काय मजा येते. हे आहे. याला तुम्ही काही करू शकत नाही. पण का म्हणजे? का? का याचं विश्लेषण माणसाने स्वतः करायला हवं, की असं का मला अरे पण बघावंसं तू लेखक, वाटतं? तू 4-4 सीरियल्स तशा लिहितोस, तर तू काहीतरी विश्लेषण केलंच नाही, असशील की? नाही त्याचं विश्लेषण हेच आहे, की खरं तर ना प्रत्येक बाईला भांडायचं आज. भांडायचं असतं. भांडायचं आहे. प्रत्येक बाईला आपल्या नवऱ्याशी एका मुद्द्यावरनं भांडायचंय, आपल्या सासऱ्याशी एका मुद्द्यावर. सगळ्यात जास्त सप्रेस्ड आता कोणी असतील तर स्त्री आहेत. कारण त्यांची आता खूप कुठे फॉरएव्हर. नाही असं आपल्याला फॉरएव्हर एक्झॅक्टली. आता यासाठी की फ्रीडम ऑफ मीडियम खूप सारे आहेत. हं. आणि तरी बोलता येत नाही. हे जे सप्रेशन असतं ना, एकेकाळी होतं की कुठे बोलायचं हाच मुद्दा होता. आता बोलायला खूप जागा आहेत. पण तरी बोलता येत नाही अशा खूप साऱ्या महिला आहेत. हं. त्याच्यामुळे ना बेसिकली मुद्दा काय ना टेलिव्हिजनचा, की मी बोलत नाही, ही बाई बोलते.